कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती प्रेमे आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर तुका मने हरती दोष तुका मने हरती दोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर विठ्ठला विठ्ठला अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजं हृदि प्रदेशं विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिवभारा पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम विठाला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त कीर्तन प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला निवडलेला अभंग देवमान्य देशमान्य जगमान्य आणि शास्त्रमान्य असे असणारे देहू निवासी श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता घेतला आहे विठाला विठाला माझ्या चिंतनाला आपल्या कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवान श्री महादेवाच्या या महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती संगीतमय शिव महापुराण कथा आपण आयोजित केलेली आहे आणि 9 दिवस झालं त्या कथेचं आपण श्रवण केलेलं आहे कथेचे श्रवण करताना आज काल्याच्या कीर्तनाच्या दिवशीची एवढा आनंद तर 9 दिवसापूर्वी तुम्ही किती आनंद घेतला असेल आणि समस्त ग्रामस्थ मंडळी ही तीर्थपुरीकर आता या गावाच्या नावातच तीर्थ आहे तर अजून काय पुण्यभूमी पाहिजे आहे का नाही लोक तीर्थ घेण्यासाठी कुणी पंढरपूरला जातंय कुणी आळंदीला जातंय कुणी खऱ्या अर्थानं काशीला जातंय पण या गावाच्या नावाचंच तीर्थ आहे का आहे साक्षात महादेवाचं खऱ्या अर्थानं हे ठिकाण आहे काशी विश्वनाथाचं लक्ष्मी नारायणाचं आणि तुम्ही भाग्यवान आहात सगळे देव एकाच मंदिरात तुम्हाला दर्शनाला दर्शन देत आहेत लोकाला महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर कोल्हापूरला जावं लागतंय नारायणाच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर पुन्हा स्पेशल एखाद्या नारायणाच्या देवळात जावं लागतंय महादेवाच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर कुठेतरी महादेवाच्या दर्शनाला जावं लागतंय
3 जाग्यावर जावं लागतंय, पण इथं महादेवाच्या दर्शनाला गेलं तर सगळ्या देवाचं दर्शन होतंय. भाग्यवान आहात. आणि मला तर असं वाटतंय आळंदी सोडून या तीर्थपुरीत राहायला यावं काय काय नो असं वाटायला लागलं. हां, काय वैभव, काय वैभव. रात्री माझं सांगली आटपाडीला कीर्तन होतं, रात्रभर डोळा सुद्धा नाही, डोळ्याला डोळा लागला नाही माझा. आलं का लक्षात? पण इथं आल्याच्या नंतर भाऊंला म्हणलो मी कार्यकर्त्यांना, जर असं आडवट अंग टाकलं कॉटवरती तर 5व्या मिनिटातच डोळा लागल, एवढा दमलेलो. पण हे वैभव पाहिलं आणि क्षणार्धात माझा थकवा नाहीसा झाला. क्षणार्धात. वा वा वा. मला वाटतंय लाडक्या बहिणीला जास्त पैसे मिळतात काय नो इथल्या. लईच उत्साह दिसायला लागल्या लाडक्या बहिणी. काय मिळेल? सगळ्या महाराष्ट्रातले पैसे बंद होते, पण एवढी भक्ती केली तर तुमचे पैसे बंद होणार नाहीत. वा वा वा. अतिशय सुंदर. मोठ्या संख्येनं उपस्थित माझ्या माता भगिनी आणि मोठ्या संख्येनं नाही छोट्या संख्येनं उपस्थित आमचे पुरुष मंडळी. कारण कसं आहे, आता तुमचं नाव घ्यावंच लागेल दाट दाट मला, कारण तुम्ही मोठ्या माणसाच्या बहीण झालात, आम्ही गरीब माणसं राहिलो. ऐका नाही. म्हणून सगळे उपस्थित माझ्या माता भगिनी 1 तास ते 1.25 तास कीर्तन सेवा करायची. मी तुम्हाला खऱ्या अर्थानं शब्द देईल. माझी कीर्तन सेवा ऐकता ऐकता प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठसेल आणि डोळ्यातून पाणी येईल. ही माझी कीर्तन सेवा करण्याची जबाबदारी. पण सर्वांगाने कीर्तन करून ऐकायची जबाबदारी ही तुमची. या कीर्तनासाठी उपस्थित असलेले खऱ्या अर्थानं माझ्या कीर्तनाला ज्यांच्यामुळे आज शोभा आहे असे गायनाचार्य वारकरी संप्रदायातलं ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व आमचे परमेश्वर महाराज मथे बाबा, त्यांच्याच बरोबर वारकरी संप्रदायातलं गायन क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व शरद महाराज काळे, हरिभक्तपरायण गायनाचार्य रघुनंदन महाराज भोसले, हरिभक्तपरायण गायनाचार्य नवनाथ महाराज बोबडे बाबा आणि मृदंगाचार्य मृदंग सम्राट वारकरी संप्रदायातलं तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्व आदित्य महाराज दही भाते. वा वा. मी आतापर्यंत ताक भाते नाव आडनाव ऐकलं होतं, पण तुमचं दही भाते दही झालं. ते आपले तबला वादक निखिल माझं महाराज ताक भाते, माझे मित्र माझी कथा वाजायला लागते, ते ताक भाते आणि हे दही भाते. तुमची भावकी होती काय 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 वाजवणं, काय वाजवणं महाराज. मूर्ती लहानपण कीर्ती बास. या माणसाच्या मृदंग वाजवण्यानं आमचं अंग डोलतंय, असं डोलतंय महाराज. हा, लग्न झालंय का म्हणूनच हात पळतोय. लग्न झाल्यावर नाही पळत इतका हात. लग्न झाल्यावर माणूस पळतो, हात नाही पळत. तवार घ्या आनंद महाराज. म्हणून महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी. इकडे आमचे साऊंड सिस्टीम आले. दादा तुमचं नाव काय? उद्धव भाऊ काळे. भाऊंसाठी आणि या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजा. आणि खऱ्या अर्थानं आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या परंपरेतले आलेले आमच्या गुरुस्थानी असणारे हरिभक्तपरायण भागवत महाराज मते बाबा शिंदे बाबा चिमणे बाबा भागवत महाराज चिमणे बाबा आज कीर्तनाला उपस्थित आहेत. एका आईचे लेकरं आहेत. सद्गुरू जोग महाराज आमची माय आहे, त्या माईचे लेकरं आहेत. फक्त फरक एवढाच आहे, ते थोरलं लेकरू आहे, आम्ही धाकटं लेकरू आहेत. आणि आमचे हरिभक्तपरायण मित्र नामदेव महाराज चिमणे बाबा, आम्ही आळंदीत बरोबरच होतो. महाराजांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतो, सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि माझ्या सेवेला प्रारंभ झाला. वारकरी संप्रदायानं कीर्तन परंपरेला काही नियम घालून दिले. शब्द ना शब्द ऐका. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग असावा, नामाचं महत्व सांगणारा असावा. नंतर भक्तीपर असावा, संतपर असावा. पण काला हा असा आहे, इथं काल्याच्या अभंगानं खऱ्या अर्थाने हे कीर्तन बांधलेलं आहे. बाकीच्या कीर्तनामध्ये तुम्हाला ज्ञान सांगितलं जातं, भक्ती सांगितली जाते, वैराग्य सांगितलं जातं. पण काल्याचं कीर्तन बांधलेलं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगितलं जातं? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. मग महाराज भगवंतानं फक्त गोकुळामध्ये चरित्र केलं का? गोकुळामध्ये चरित्र केलंय, वृंदावन मध्ये केलंय, खऱ्या अर्थानं द्वारकेतही केलंय. सगळ्या चरित्राचा उच्चार करायचा आहे, पण माझ्या परमात्म्याच्या सगळ्या चरित्राचा उच्चार करणं होणार आहे का? सांगा. अहो समुद्राची शाही केली, आकाशाचा कागद केला, तरी सुद्धा माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करणं होणार नाही का? चरित्र हे भगवंताचं आहे.
असं चारित्र्य कमवण्यासाठी चरित्र सुद्धा सिद्ध ठेवावं लागतं, शुद्ध ठेवावं लागतं. तेव्हा चारित्र्य हे लोक वाचत असतात. आपलं चरित्र शुद्ध नसतं, त्याच्यामुळे लोक आपल्या चारित्र्याचा विचार करत नाहीत. आता आपलं चारित्र्य, गावातला एखादा म्हातारा माणूस असला ना महाराज, त्याचं चरित्र जर सांगायला गेलं तर 8 दिवस पुरत नाहीत. हे चरित्र तर माझ्या भगवान परमात्म्याचं आहे. लक्षात येतंय कीर्तन? तुम्हाला वाटत असेल आमच्या चारित्र्याचा उच्चार लोकांना करावा, तर चरित्र शुद्ध ठेवा. विठ्ठल विठ्ठल लक्षात घ्या. काल्याचं कीर्तन आहे. काला म्हटलं का काला असतोच, आहे का नाही? याचं नावच काला आहे, बरोबर का? काल्यामध्ये कीर्तनाचा अभंगाचा भाव वेगळा असतो बरं का, आणि अर्थ वेगळा असतो. चरित्र भगवान परमात्म्याच्या जीवनाचं चरित्र उच्चारायचंय. मी पुढे जाऊन सांगन. चारित्र्य आपलं सुद्धा आहे. मला सांगा, या ठिकाणी तुम्ही भगवान शिव महापुराण कथाच का ठेवली? दुसरं काहीतरी ठेवायला पाहिजे होतं ना. काही ठिकाणी गेलं तर रामकथा ऐकायला मिळते, काही ठिकाणी गेले तर श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळते, काही ठिकाणी गेलं तर श्रीमद देवी महापुराण ऐकायला मिळतंय, काही ठिकाणी गेलं तर ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकायला मिळतंय, कुठं तुकोबारायांचं चरित्र ऐकायला मिळतंय, कुठं छत्रपती शिवरायांचं चरित्र ऐकायला मिळतंय. का मिळतंय? त्यांचं चारित्र्य शुद्ध होतं म्हणून जग त्यांच्या चारित्र्याचा विचार करतंय. आता आपलं चारित्र्य लय वेगळं. 80 वर्षाचं म्हातारं झालं तरी गळ्यात माळ नाही, काय याच्या चरित्राचा उच्चार करायचा? 80 वर्षाचे म्हातारे माणसं झाले, गळ्यात माळा नाहीत. ही शोकांतिका आहे. कुठंतरी असं वाटतं ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे विचार यांच्या बुद्धीच्या पुढं कमी पडले का काय? आमचे सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आमचे घुले बाबा सांगायचे, माता माऊल्यांना आहे का, खूप गोड शब्द. घुले बाबा सांगायचे, माणूस जन्माला आला की माणसानं गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय मरूच नाही. हे घुले बाबांचे शब्द. महाराज असं काय आहे हो गळ्यातल्या तुळशीच्या माळे? खरं सांगू, हे बघा माझ्या गळ्यातली तुळशीची माळ 2-2 माळी आहेत महाराज. ही गळ्यातली तुळशीची माळ आहे ना, सांगू तुम्हाला, तुम्हाला उपवासी मरून देत नाही. ही ताकद या तुळशीच्या माळेत आहे. काही नाही करता आलं तर गळ्यात तुळशीची माळ पाहिजे. कपाळाला खऱ्या अर्थानं तुमच्या अष्टगंध पाहिजे. लोक तुम्हाला माऊली म्हणून हाक मारतायत. माझे गुले बाबा म्हणायचे, गळ्यात तुळशीची माळ का असावी? अरे आपल्या गळ्यात जर सोन्याची माळ असली ना, सोन्याची माळ, आपण मेल्याच्या नंतर तीच सोन्याची माळ घराघरात भांडणं लावून देईल, आणि आपण मेल्याच्या नंतर आपल्या गळ्यातली तुळशीची माळ ही भगवत प्राप्ती करून देईल. याच्यासाठी तुळशीची माळ घालायची. मला सांगा मावशी, माणूस मेल्याच्या नंतर तोंडामध्ये कशाचा पाला घातला जातो? तुळशीचा. मी म्हणतो एखादा वारकरी असेल तरच तुळशीचा पाला घालावा, नाही तर जर एखाद्याने जर कोंबड्या चोरून आणल्या असत्या तर उलसा गांज्याचा बोकना तोंडात कोंबा असा, बेल ना घ्यावा गांज्या कोंबावरून मारत. आयुष्यभर जर यांनी कोंबड्या चोरून आणल्या असत्या, 1-2-4 कोंबड्याचे पाय तोंडात घालायचे, जा घेऊन वर. मला सांगा, माणूस मेल्याच्या नंतर एक तुळशीचा पान जर तुम्हाला भगवत प्राप्ती करून देत असेल तर जिवंतपणे गळ्यात घातलेली तुळशीची माळ ही माझ्या भगवंतासाठी किती प्रिय असेल, किती प्रिय असेल. आणि सांगू, मला धावत्या वेगात सांगायचंय, हो जावय बापू तुम्ही खाली बसा ना, नका माझ्या पोटावर पाय देऊ असा अर्ध्यात तुम्ही. विठाला विठाला नाही, आता त्याला जावाय बापू म्हणलं, आता ते खाली बसल्यावर उठत नाही लवकर ते, हाय का नाही? त्यांना आवाज ताकद आहे जरा. ऐका, मी सांगत होतो तुळशीचं महत्व आणि गंधाचं महत्व. सांगता सांगता सांगून जाईल. या महाराष्ट्र भूमीवरती जे उपकार छत्रपती शिवरायांचे आहेत, जे उपकार माझ्या धर्मवीर संभाजी राजांचे आहेत, ते उपकार आणि तेवढे उपकार करणारा माणूस अजून पुन्हा जन्माला येऊ शकत नाही. नाही येऊ शकत. का येऊ शकत नाही? अरे हा भव्य दिव्य सोहळा, हजारो महिला माता भगिनी, अनेक पुरुष मंडळी इथं कीर्तन ऐकायला बसले. हे उपकार कोणाचे असतील ना? हे उपकार माझ्या छत्रपती शिवरायांचे, हे उपकार माझ्या धर्मवीर संभाजी राजाचे. मग ऐका, कशासाठी त्यांनी बलिदान दिलं? माझ्या माता बहिणीच्या कपाळावरचं कुंकू टिकून राहावं याच्यासाठी बलिदान दिलं.
कशासाठी बलिदान दिलं? गळ्यामधली तुळशीची माळ टिकून राहावी याच्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं या महाराष्ट्रासाठी. आणि सांगू अलीकडं मला सांगावं लागतं महाराज, छत्रपती शिवरायांनी धर्मवीर संभाजीराजांनी कपाळावरचा गंध टिकून ठेवण्यासाठी स्वतःच्या देहाची आहुती दिली असेल आणि तेवढं होऊन माहीत असून सुद्धा आपण कपाळाला गंध लावत नसतो, याच्यापेक्षा मोठी शोकांतिका असू शकत नाही, याच्यापेक्षा मोठी दुःख असू शकत नाही. आम्ही हिंदू आहोत, अरे छाती ठोकपणे सांगायचंय ना, गळ्यात तुळशीची माळ घाला आणि कपाळाला भगवा गंध लावा, तेव्हा तुम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे शोभले. आणि अजून एक सांगू बाबा, अरे आम्ही मावळे आहोत, मावळे. आजही छत्रपती शिवरायांचं रक्त आमच्या अंगात सळसळ करतंय, अजूनही रक्त सळसळ करतंय. त्याच्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला मावळे म्हणून घ्यायचंय ना, मावळे म्हणून घ्यायचंय ना. आपल्या छत्रपती शिवरायांची शिकवण डोळ्यासमोर ठेवायची. काय शिकवण आहे? अरे रस्त्यानं चाललेली कोणत्याही धर्माची मुलगी असू द्या, कोणत्याही जातीची मुलगी असू द्या, त्या मुलीमध्ये आपल्याला आपली बहीणच दिसली पाहिजे, तेव्हा आपण मावळे झालो. अजून सांगू, अरे रस्त्यानं चाललेली कोणतीही स्त्री असू द्या, कोणत्याही धर्माची स्त्री असू द्या, त्या स्त्रीमध्ये आपल्याला आपली मायाच दिसली पाहिजे, तेव्हा आपण मावळे झालो. आणि ऐका, त्याच छत्रपती शिवरायांचे आपण मावळे आहोत. अलीकडे एक चित्रपट आला, छावा चित्रपट. सांगू, आतापर्यंत जेवढे चित्रपट निघले ना, सगळे चित्रपट बोगस. एवढाच एक चित्रपट आला, त्या चित्रपटानं माझ्या छत्रपती शिवरायांचं अस्तित्व या समाजाला कळालं. असे चित्रपट समाजामध्ये निर्माण व्हायला पाहिजेत. आणि सांगू, आदर्श घ्यायचा छत्रपती शिवरायांचा, आदर्श घ्यायचा ज्ञानोबारायांचा, आदर्श घ्यायचा जगद्गुरु तुकोबारायांचा. त्यांच्या आदर्शानं जर तुम्ही जीवन जगले, आजही तुमचं मंदिर गावात लोक बांधणारे आहेत, फक्त आपलं चारित्र्य शुद्ध नसतं. तेच चारित्र्य आज आपल्याला या कीर्तनातून शिकायचंय. विठ्ठल महाराष्ट्रभर माझी कविता गाजते बर का. एक आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांची गरज आहे. का गरज आहे? अंधार झाला, अंधार झाला म्हणून माझ्या राजाची गरज आहे. बाबा माझी एक कविता गाजते बर का महाराष्ट्रभर, तुम्हाला मी ऐकवेल. ऐका. अंधार फार झाला हो, अंधार फार झाला, दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. आम्ही मर्द मराठे हो, आम्ही मर्द मराठे हो, हत्तीच बळ आहे, शूरवीर होते राजे, पुण्यवान ती जिजाई कोंढाण जिंकायाला हो, कोंढाण जिंकायाला माझा तान्हाजी पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. ऐका ऐका, वाटत असेल महाराज आमच्या पोटी छत्रपती शिवरायांना जन्म घ्यावा. ऐका, असं वाटत असेल त्याच्यासाठी तुम्हाला छत्रपती शिवरायांचं चरित्र वाचणं गरजेचं आहे. आलं लक्षात? महाराज आमच्या पोटी ज्ञानोबारायांना जन्म घ्यावा, रोज सकाळी उठून आमच्या रुक्मिणी मातेनं ज्ञानेश्वरी वाचणं गरजेचं आहे, तेव्हा कुठं ज्ञानोबाराय पोटाला येतील. महाराज आपल्या महिलांना प्रेग्नेन्सी राहिली, गर्भवती राहिल्या, हे एक तर भिताडं टोकरून खात्यात, नाही तर गावऱ्या जाळून मिसरीन, त्या मिसरीने दात घाशीत अख्ख्या गावात हिंडात्यात, काय येईन पोटाला? हा, काही काही महिला तर पुड्या खात्यात, काय येईन पोटाला? कशावरती प्रेम करावं? माझ्या राजाच्या विचारावरती प्रेम करावं. अलीकड लोक बाबा कशावर प्रेम करायला लागले, कशावर प्रेम करायला लागले? त्या तोंडातल्या माव्यातल्या थोक्यावर सुद्धा प्रेम करायला लागले. काय खावान काय प्यावा हे सुद्धा कळत नाही. मावा इथं हवेपासून अलीकडं मला माहित नव्हतं आपल्या गावाचा रस्ता, एक मुलगा असा मावा तोंडात खात चालला होता. मी गाडी उभा केली. बाबा लोक कशावर प्रेम करते, तो कशावर प्रेम करावं? त्याला विचारलं मी, का रे
मला तीर्थपुरीला जायचंय, तीर्थपुरीचा रस्ता सांग. त्याचं गच पाण्याने हौद भरल्यावर तोंड भरलेलं त्या ठोक्याने. बाबा आहेत का बाबा? म्हणलं मी बाई का असा ना, मला गावाचा रस्ता सांग. काय करायची याला? ते बाबा आहे का माणूस तर त्याच्या अर्ध्या ठोक्याने मग तोंड भरलं महाराज. मी म्हणलं मी बाबाचे, म्हणलं मला तेवढा तीर्थपुरीचा रस्ता सांग. मग ते रस्ता सांगायला चाललाय, तीर्थपुरीचा पुढं सगळं खाली वळा आणि तवर त्याची लाळ अर्धी गुडघ्या पोत गाडाली, उचलून पुन्हा तोंडात टाकली महाराज. ठोका वायाला ना हे जाऊन दिला. त्या ठोक्यावर इतकं प्रेम, ठोक्यावर सुद्धा इतकं प्रेम. माणसाला आपल्या कुटुंबापेक्षा माणसाला दारू महत्वाची वाटायला लागली. त्या दारूनं अनेक महिलांचं कुंकू पुसलंय, त्याच दारूनं अनेक महिलांचे प्रपंच उद्ध्वस्त झालेत, त्याच दारूनं अनेक सोन्यासारखे लेकरं अनाथ झालेत. मला सांगा, आपलं कुटुंब महत्वाचं का दारू महत्वाची? अरे एवढा मोठा कार्यक्रम साजरा करताय ना, माझ्या भगवान श्री महादेवाच्या पिंडीवरती, माझ्या भगवान श्री महादेवाच्या जवळ जाऊन याच तरुणपणात मुलांनी आज संकल्प करायचा. हे महादेवा, आज आम्ही संकल्प करतो, आजपासून आम्ही आमच्या जीवनात कोणतंच व्यसन करणार नाहीत. झाला तुमचा सप्ताह साध्य, झाला साध्य. महाराज, लोक त्या दारू किती प्रेम करतात बाबा. एक माणूस दारू पिऊन घरी आला आणि त्याच्या बायकोला म्हणला, मंगल मला हे बोकुड पार्टीला पाहिजे. मंगल ही धाडली नाही, तिकडली सांगतो आळंदी काढली, तिथं गेल्यावर तीर्थपुरीतली सांगतो, रोज नवीन कुठून आणू मी तरी. हाय का नाही? आता मला सांगा, महिलांचा सगळ्यात जास्त जीव कशात असतो? त्या खपुड्या शेळ्या, ह्या इतकं शेपूट असतं तिच्यात जीव असतो. हा आला म्हणला, मंगल मला हे बोकुड पार्टीला दे. म्हणला पार्टीला? ते म्हणले हा पार्टीला माझ्या बापाकडून आणलंय. उगच नाही म्हणली, दुसरा मुशी आला तर 15,000 देईन, याचे येत नसते म्हणली. हे म्हणला एक दिवस घेऊन जाईन आणि पार्टीच करून येईन म्हणला. दारूच्या नादात गेलं, दारू पिलं, दारू चढली भाऊ, घरी आलं आणि रात्री घरी आल्याच्या नंतर खैर बांड काहीतरी पाठीव टाकून घेऊन गेलं. रातभर पार्टी केली आणि सकाळी दारू उतारल्याच्या नंतर घरी आलो तर तेच बोकुड असं वाट्यावर जी आरे घालीत होतं याला. अहो याचा बीपी वाढला ना. हे म्हणलं, हे मंगल पळ 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 पळ. ही म्हणली, काय हे बोकुड इथं कस काय? घाबरलं ना, रातभर पार्टी केली. ती म्हणली, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही म्हणला, हे बोकुड इथं कस काय मला सांग. ती म्हणली, गप्पा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हे म्हणला, काय? रात्री 12 वाजता आला दारू पिऊन आणि दारूच्या नशेत आपलं काळं कुत्र पाठीव टाकून कुठं घेऊन गेला? रातभर कुत्र खाल्लं महाराजांनी दारूच्या नशेत. मग मला सांगा, दारू पिणं महत्वाचं की आपलं कुटुंब महत्वाचं? तुमचा प्रपंच सोन्याचा करायचा आहे, तुमचा प्रपंच आनंदाचा करायचा आहे ना. ऐका महिला मंडळी, थोडं पुढं सरकत चला. हळूहळू उठू नका. फक्त असं पंक्तीला जसं जाग्यावर टर्न मारता तुम्ही तसं थोडं पुढं या. आणि इकडे ज्यांना जागा राहिली नाही ते इकडल्या साईडला. 500 रुपयाची दारू पित असताना तुम्ही 1 महिना हा प्रयोग करून पहा. अरे त्यातले 100 रुपयाचे काजू घ्या, 100 रुपयाचे बदाम घ्या, 100 रुपयाचे पिस्ते घ्या, राहिलेल्या 200 रुपयाचे वह्या पुस्तकं घ्या. एवढं साहित्य घरी नेऊन द्या. रोज सकाळी उठल्याच्या नंतर 2 बदाम म्हाताऱ्या आईच्या हातात मांडा, 2 काजू म्हाताऱ्या बापाच्या हातात मांडा आणि राहिलेलं साहित्य तुमच्या बायकोच्या लेकराच्या हातात द्या. 1 महिना असा प्रयोग करून पहा. दारूच्या जागेवर तुमच्या प्रपंचाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सोनं मोडलेले प्रपंच उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. पण हे आपल्याला कळालं पाहिजे. मग आज महादेवाच्या पिंडीवरती महादेवाच्या समोर संकल्प करायचा, आज आम्ही व्यसन सोडून देऊ. आणि महादेवाला हेच आवडतंय महाराज. भोळा महादेव आहे. काय आवडतंय ऐका. महादेवाला माझ्या, अहो शंकराला माझ्या आवडते.
वाटतंय असं अंतकरणातून नामस्मरण करायचं. काय ताकद आहे. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. ही ताकद माझ्या महादेवात आहे. ऐका, लोकांनी परमार्थ करायचा सोडून दिला. द्वापार युगातली गोष्ट. यज्ञ याग बंद पडले, भजन बंद पडलं. याच पृथ्वीनं गायीचा अवतार घेतला. मावशी कोणतीच मावशी देवाच्या दरबारात जायना भजन करीना. कोणताच पुरुष देवाच्या दरबारात जायना भजन करीना. पाप वाढलं गेलं. या काय पृथ्वीनं गायीचा अवतार घेतला. कुठे गेली? ब्रह्मदेवाकडे गेली. हा, ब्रह्मदेवाला दुःख सांगितलं. देवा ऐक रे देवा, पृथ्वीवरचे भजन कीर्तन बंद पडले. मला हे पाप सहन होईना देवा. काय करावं देवा? देवानं मीटिंग बोलून घेतली. सगळेजण एका जागी आले. आता अवतार कुणी घ्यायचा ठरलं बरं का. भगवान विष्णूला म्हणले, प्रभू रामचंद्र घ्या तुम्ही अवतार. ते म्हणले आता नाही घेत. मागच्या जन्मात 14 वर्ष वनवास भोगलाय, आता मी अवतार घेत नाही. अहो, देवाच्या अवतारातला आणि आपल्या अवतारातला फरक पहा. ठरलं मग भगवान श्रीकृष्णाने अवतार घ्यायचाय. अवतार घ्यायचाय, पण कुणाच्या पोटी घ्यायचाय? अरे ऐका ना, अवतार घेण्यासाठी या विश्वाचा मायबाप पोटात साठवण्यासाठी त्या मातेची कुस्ती एवढी पवित्र पाहिजे ना. चांगली जमीन असेल तरच चांगलं पीक येईल ना. कंसानं इकडं वरात काढली. वरात पाप करू लागला, दारू पाजली लोकाला, आणि माझी देवकी माता आणि माझ्या वसुदेवाच्या पुढं नाचायला लागले. आकाशवाणी झाली. काय झाली? आकाशवाणी सांगे तसे कंसा, माने हा भरवसा बोलण्याचा. ए कंसा, आज जरी तू दारू पिऊन मद्यप्राशन करून या दोघाची वरात काढली ना, हिच्याच पोटी येणारा 8वा पुत्र एक ना एक दिवस तुझा वध करील. आकाशवाणी झाली बर का. मग त्याच वेळेस दृष्ट कंसानं काय केलं? घेऊन या खड्ग मारावया धावला, हात तो धरिला वसुदेवे. अहो, देवकी मातेला मारायला धावला. आणि श्रीभुन हत्ये इतकं मोठं पाप कशात नाही, कशातच नाही. मारायला धावला. वसुदेवानं हात धरला. हात धरल्याच्या नंतर सांगितलं, ए दृष्ट कंसा, अरे श्रीभुन हत्या करतोस? एक श्रीभुन हत्या केल्याच्या नंतर 1 लाख गायी मारल्याचं पातक लागतंय. त्या स्त्रीची हत्या करतोस? अरे तिच्या पोटी 8वा येणारा पुत्र तुझा वध करणार आहे ना, त्या पुत्राचा वध कर. हिच्यावर अन्याय काय करतोस? मला सांगा, आपण किती जणांनी इथं श्रीभुन हत्या केलेली आहे? इथं अनेक जण बसलेले असतील. मी सांगेल, तुमच्यात परिवर्तन व्हावं म्हणून मला सांगायचंय. पोटी जन्माला जर मुलगी येत असेल, ती दुसरी मुलगी असू द्या, तिसरी असू द्या, चौथी असू द्या, 5वी असू द्या, त्या मुलीला आनंदानं तुमच्या पोटी जन्म द्या. तुमच्या डोळ्यात पाणी येईल. श्रीभुन हत्येचं पातक किती आहे? अरे ऐका ना, पोटात असलेला तो 3 महिन्याचा गर्भ, घरातले सगळे विचार करतायत, अरे कशाला 3-3 मुली, अरे कशाला 4-4 मुली. खरं सांगू, मुलगा तुम्हाला मेल्याच्या नंतर पाणी पाजेल, पण जिवंतपणी पाणी पाजते, तिचं नाव मुलगी आहे. सांगू. आणि बापाचं काळीज म्हणजे मुलगी. सांगू, 3 महिन्याचा पोटात असणारा गर्भ स्वप्न पाहतोय बर का. स्वप्न पाहतोय, कधी मी बाहेर येईल पोटातून आणि कधी मी माझ्या बाबाच्या मिठीत जाईल. श्रीभुन हत्या करू नका. अरे एखाद्याला जर मुलीचा कंटाळा आला असेल ना, मी 2 मुलीचा बाप आहे. तुमच्या जेवढ्या मुली आहेत ना, तेवढ्या मुली माझ्याकडे आणून घाला आळंदीला. लग्न होईपर्यंत त्यांना सांभाळ करील महाराज. नारदाच्या गादीवर शब्द देतो. पण श्रीभुन हत्या करू नका. नका करू श्रीभुन हत्या. का? मुलगी म्हणजे 18 वर्षाचा प्रसाद दिलेला आहे भगवंतानं त्या बापाला. 18 वर्षाचा प्रसाद. मुलगी पोटात स्वप्न पाहते, कधी मी बाहेर जाईल, कधी माझ्या बाबाला कडकडून मिठी मारेल, कधी मी बाहेर जाईल, कधी माझ्या दादाराला राखी बांधील, कधी मी बाहेर जाईल, कधी माझ्या माईच्या खऱ्या अर्थानं मांडीवर झोपेल. ती मुलगी पोटात विचार करते, का पोटी जन्म घालायचा मुलीच्या? का जन्म घालायचा? अरे तुमच्या पोटी जन्माला येणारी मुलगी कदाचित ती साक्षात जिजाऊ आऊसाहेब असू शकते. याच्यासाठी मुलगी पोटी जन्माला घाला. अरे तुमच्या पोटी जन्माला येणारी मुलगी ती साक्षात माझी मुक्ताबाई असू शकते, म्हणून पोटी मुलगी जन्माला घाला. तुमच्या पोटी जन्माला येणारी मुलगी ही जनाबाई असू शकते.
म्हणून पोटी मुलीला जन्म घाला. खूप गोड आहे बरं. काय का ती मुलगी काय म्हणते, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. ताई खरं सांगू, 3 महिन्याचा गर्भ पोटात, गर्भ काढायचा आहे ना, पोटामध्ये कातर घातली जाते. ती मुलगी बाहेर येण्यासाठी धडपड करते. अगोदर त्या मुलीचा एक पाय कापला जातोय, एक काय कापला जातोय कात्रीनं. अरे तिचा जीव आहे ना. प्रत्येक माता बहिणीच्या डोळ्यातून पाणी आलंय. पण या पापात भागीदार होऊ नका. नाही परमार्थ करता आला पण हे पाप करू नका. जिवंतपणी उजवा पाय कापला जातोय. ती मुलगी त्या ठिकाणी सुद्धा बापाचा धावा करतेय. कधी माझा बाप मला वाचवायला येईल, कधी माझी माय मला वाचवायला येईल. तो पाय बाहेर काढला ना आई, ऐका, दुसरा पाय सुद्धा त्या कात्रीनं कापून बाहेर काढला जातोय. नंतर राहतं इथून वर धड. अरे कातर आत जाते, डोकं असं, ती कातर अशी तिचे तोंड वाचलं ना, तीच कातर डोकं असं दाबून धरतीये. त्या डोक्याचा चेंदा मेंदा होतोय, डोक्याचा भुगा सुद्धा होतोय. आणि तीच मुलगी वाचवण्यासाठी त्या आईला धावा करतेय. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. होईन मी मोठी शिकून शिकून, दादाला माझ्या राख्या बांधीन 2-2, जाईन दूर दूर. ये आई मला नको ना ग मारू, नको ना मारू, जाईन दूर दूर. मग बाबा वाचवणार, मग बाबा रडणार, तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार. ही ताकद मुलीत आहे, म्हणून तिची हत्या करू नका. विठाला त्या दृष्ट कंसानं देवकी मातेला मारायला हातामध्ये खड्ग घेतलाय गड्या, आणि वसुदेवानं हात धरलाय. अरे वसुदेवानं म्हणावं, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करेल ना, त्याला मार. 6 लेकर झाले बंदी खाण्यात देवकी मातेला. ते 6 लेकर कसे झाले आणि कसे मारले त्याचं उत्तर, त्याचं खूप सुंदर विवेचन गर्ग पुराणात आलेलं आहे. आणि ऐका, 7वा गर्भ माझ्या देवकी मातेला राहिला. असा तेजपुंज चेहरा झाला 7वा गर्भ. पण मायेच्या द्वारे कुठं नेऊन घातला, रोहिणीच्या पोटामध्ये. ऐका बर का, हा तिकडे नेऊन घातला. आणि तो गर्भ संपल्याच्या नंतर 8वा गर्भ राहिला गड्या. 8वा गर्भ राहिल्याच्या नंतर माझ्या देवकीच्या चेहऱ्यावरचं असं तेज फुलून आलंय, तेज फुलून आलंय. या विश्वाचा मायबाप पोटात साठवत आहे. अरे काय ती पवित्र कुस असेल, काय पवित्र कुस असेल. 9 महिने 9 दिवस झाले आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली. देवकी मातेला धाक पाडला. काय हे बाळा, अरे तुला कुणी माझ्या पोटी जन्म घेतला पाहिजे असं कुणी म्हटलं पाहिजे ना. तू तर डायरेक्ट 8 वर्षाचा आला. आतापर्यंत असं घडलं का कधी, 8 वर्षाचं लेकरू आलं. मग त्यावेळेस भगवंतानं म्हणावं, आई मी कशासाठी जन्माला आलोय, कशासाठी अवतार घेतला मी 8 वर्षाचा. तुला काहीतरी सांगायचंय. काय सांगायचंय, मी अवतार घेतल्याच्या नंतर मला इथून उचलायचं आणि कुठे नेऊन ठेवायचं. घेतल्याच्या नंतर काय करायचं, काय करायचं. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे
ठेवी मज आणि येथे नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. ए आई, तिथं माया जन्माला आली ना, तिला इकडे घेऊन यायचं आणि मला तिथे ठेवायचं. आणि असाच बुधवार रोजी रोहिणी नक्षत्रामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचा रात्री 12 वाजता अवतार झाला. पुंडलिक अवतार झाला आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. आणि देव परीक्षा पाहिल्याशिवाय कुणाला प्राप्त होत नाही. ऐका माता माऊल्यांनो, अवतार झाल्याच्या नंतर वासुदेवाला प्रश्न पडला, आता याला डोक्यावर घ्यायचं कसं? बंदी खाण्याचे दरवाजे लागलेले, बाहेर सगळे दूत येत. पण ऐका, देवाला डोक्यावर घेतल्याच्या नंतर तुम्ही सहजासहज दुखातून मुक्त होता. उचलिला कमळापती पायीचे बंधन गळती. अहो, त्या कृष्णाला उचललं, टोपलीमध्ये डोक्यावर घेतलं. त्याच क्षणाला वसुदेवाच्या अंगातल्या बेड्या गळून पडल्या. त्याच क्षणाला झोपले जागे असणारे दूत झोपी गेले आणि बंदीखान्याचे दरवाजे उघडले गेले. याच्यातून एक शिकायचं, ज्या दिवशी आपण देवाला डोक्यावर घेऊ त्या दिवशी प्रपंच रूपी नावाच्या बेड्या आपल्या आपोआप गळून पडल्याशिवाय राहत नाहीत. हे आपल्याला कृष्णाचं चरित्र शिकवतंय. सगळ्या बेड्या गळून पडल्या. बाहेर आले तर मुसळधार पाऊस. देव परीक्षा घेतल्याशिवाय बापाला सुद्धा पावला नाही. महाराज, आपण महिन्यातून एकदाच घंटा वाजतो महादेवाच्या मंदिरातली, तरी लगेच द्यावा असं वाटतं देवाने आपल्याला सगळं द्यावा. असा कधी देव पावल का? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव पावत नसतो. देव तुम्हाला 2 रुपयाचा पाव सुद्धा देत नसतो. कावा देव पावायचा? देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशाने पावायचा नाही रे. अंतकरणातून प्रेम पाहिजे. कसं पाहिजे? महादेवाच्या समोर उभं राहिल्याच्या नंतर कंठी प्रेम दाटे, नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप. असा परमार्थ पाहिजे. अहो ऐका, बाहेर निघले वासुदेव. मुसळधार पाऊस. त्या मुसळधार पावसातून गोकुळाकडे निघाले. पुढे गेल्याच्या नंतर यमुना नदी आडवी लागली. ती सुद्धा दुथडी भरून चालली होती. मग काय केलं? गुडघ्या इतकं पाणी, कमरे इतकं पाणी, गळ्याला पाणी लागलं तरी वसुदेवानं डोक्याच्या खाली नाही ठेवलं कृष्णाला. उजवा पाय काढला. माझ्या भगवंतानं यमुना मातेला दर्शन दिलं. एका क्षणात यमुना माता दुभंग झाली. ही ताकद माझ्या भगवान परमात्म्याची. यातले अनेक महिला म्हणत असतील, महाराज ऐका ना, आम्हाला कृष्णाचं सगळं चरित्र माहिती आहे, तरी पुन्हा पुन्हा ऐकायला लागतंय. आणि ऐकायलाच पाहिजे. का ऐकायला पाहिजे? माझ्या भगवान श्री कृष्णाच्या चरित्रातली ताकद सांगू, ऐकलंच पाहिजे. पुन्हा पुन्हा ऐकलंच पाहिजे. कशासाठी ऐकलं पाहिजे? मला एक सांगा, तुम्ही सकाळी जेवण केल्यावर दुपारी करताच ना? नका ना 6 महिने जेव तुम्ही. इथं सकाळी जेवलं तर दुपारच्या भाजीचं निवेदन लावून ठेवलं जाते. दुपारी जेवल्याच्या नंतर संध्याकाळी जेवताय का नाही मृदंग वादक बाबा? जेवता ना? हा, मग मला सांगा, सकाळी जेवल्याच्या नंतर तुम्ही संध्याकाळी जेवताच. एक वेळेस जास्त जेवण केल्यामुळे जर ते जेवण तुम्हाला मरणापासून वाचत असेल तर पुन्हा पुन्हा ऐकलेलं चरित्र कृष्णाचं सुद्धा तुम्हाला जन्म आणि मरणापासून वाचवल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी चरित्र महत्वाचं आहे. विठाला यमुना मातेच्या बाहेर निघले. पहिल्या तीरावरती गेले आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या भगवंताला कुठं ठेवलं? नंदबाबाच्या घरी, यशोदा मातेच्या घरी ठेवलं. आणि तिथं जन्माला आलेली माया इकडं वापस घेऊन आले. बंदी खाण्यात आल्याच्या नंतर ती माया रडायला लागले. आपोआप बेड्या पडल्या. आपोआप सगळे दूत जागे झाले आणि आवाज गेला कंसाच्या कानावरती. सगळे दूत धावले. कंसा, ओ राजे, तुम्हाला मारणारा 8वा अवताराला आला.
ते पळत आलं भांबेल गिराईक. आम पाहिलं 8वा जन्माला येणार होता, इथं 8वी आली. इथं कुणी भ्रष्टाचार केला म्हटले, हा 8वी आली. पण राग राग कंसानं असं गरगर 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 बिंगावलं आणि आकाशात गुप्त झाली ती माया. आणि पुन्हा आकाशवाणी झाली, ए कंसा, अरे मला काय मारतो तू, मला मारणारा तू येस ना. अरे मी तर झाले मुक्त, पण तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जन्माला आलाय. याचं काय, याचं उत्तर काय सांगू. भगवान परमात्मा अवताराला आले आणि दृष्ट लोकाला चळकाप सुटला. अभंगाचं कृष्ण गोकुळी काय झालं. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, दासा सुख दैत्य भय, अशी परिस्थिती झाली. आणि मला सांगा, आपल्या घरामध्ये गावामध्ये चांगले माणसं जन्माला आले तर आपल्याला आनंद होतो का नाही, हा. पण वाईट माणसाला त्याचं दुःख वाटत असतं. एखादा माळकरी माणूस पाहिला का ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला गोळा उठतो मोठा, मला एवढा मोठा गोळा उठतो. एखाद्याच्या कपाळाला गण पाहिला का ज्याच्या कपाळाला गण नाही का त्याला गोळा उठतो. आपण एखाद्याला म्हणाव ना, हो घाला ना माळ, तुम्हीच घाला, आणि मग तुम्ही कशाला जन्माला. हा, जे काही लोक परमार्थ नकोच म्हणतात, नकोच म्हणतात, हा. आणि उगा एखाद्याच्या गळ्यात माळ बसाव, बघाव अशी मोठी माळ बघाव, याला देखत नाही, हे तर हे माळ घालीत नाही, जवळ जात काय म्हणते बघा गळ्यात माळन पोटात काळ. अरे जगून दिला, जगून दिला, कमून मागा लागला हातपाय धुवून. हा, बर जाऊ दे, ते जाऊ दे. एखाद्याच्या कपाळाला चांगला गंध पावा, हा, गंध पाहावा, ते नीट बोलत नाही, बघा गंधाचा टिकला चौकून हुकला, आणि तुलाही बराबर चालला का, हाय का नाही उपताप. बर एखाद्याने आळंदी पंढरीची वारी कराव, याला देखत नाही, हा, पुन्हा जाते, बघा करून करून भागला न वारीला लागला, म्हणजे जगून दे ना बाबा आम्हाला नीटनेटका. हा, स्वतःलाची स्वतः परमार्थ करायचा नाही, पण परमार्थ करणाऱ्याला नाव ठेवलं तर काय होतंय, घातलिया भय नरका जाणे. चांगलं एखाद्याला बोलता आलं तर चांगलं बोलायचं, पण वाईट कोणाला बोलायचं नाही. विठाला विठाला माझ्या भगवंताच्या अवतारानं सगळ्या गोकुळामध्ये आनंद झाला. किती आनंद झाला, किती आनंद झाला, किती सांगू मी सांगू कुणाला. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. ऐका, सगळ्या गवळणी बाहेर आल्या, कुणी सडा टाकला, कुणी रांगोळ्या काढल्या, तर कुणी गुढ्या उभारल्या. कशासाठी,
पुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. एवढा आनंद झाला गवळणीला, एवढा आनंद झाला. अहो वेड लागला माझ्या भगवंताच्या दर्शनाचं. सगळ्या गवळणी यायच्या, हे यशोदे एकदा पाव दे का ना तुझ्या कृष्णाला, एकदा पाव दे ना. पुतना मावशीला येड लागलं. कशासाठी? अशा पुतना मावश्या लय असतात महाराज. ऐका, त्या पुतना मावशीला सुद्धा वेळ लागलं तिचा उद्धार करून घेण्यासाठी. वाईट भावनेनं माझ्या भगवंताकडे आली, तिचा सुद्धा उद्धारच केला. एवढा कृपाळू माझा देव आहे. विठाला आणि खऱ्या अर्थानं असा भगवंताचा अवतार झाला. आणि काय परिणाम झाला? होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर, घरोघरी आनंद करायला लागल्या. आनंद होऊ लागला सगळ्यांना. अहो देवानं अवतार घेतला, सगळ्या भक्तांना सुख झालं, आनंद झाला. गवळणी रोज यायच्या, माझ्या भगवंताला पाहायच्या, भगवंताबरोबर खेळायच्या. हळूहळू हळूहळू माझे भगवान परमात्मा मोठे झाले, मोठे झाले. 5 वर्षाचे झाले आणि संदीप आणि गुरुदेवांच्या हातून त्यांचं नाव ठेवलं गेलं. नामकरण सोहळा केला, नाव ठेवलं गेलं श्रीकृष्ण. आपण पण नाव ठेवतो. आपले नाव असतात राकेश, राकेश. आता या राकेश नावातून काय घ्यायचंय बायांना? मग काल मुंबईला कीर्तनाला होतं, 1-2-4 दिवसापूर्वी. एका पोराचं नाव होतं तिथं बुलबुल. आता काय जीव द्यावा का काय द्यावा, आहे का नाही? काय नाव महाराज, काय नाव सापडते भराचं नाही. असे नाव ठेवायचे नाही. नाव ठेवायचंय ना, एका मुलाचं राम नाव ठेवा, दुसऱ्या मुलाचं लक्ष्मण नाव ठेवा, तिसऱ्या मुलाचं भरत नाव ठेवा, चौथ्या मुलाचं शत्रुघ्न नाव ठेवा. अरे मुलगी जन्माला आली तिचं नाव मुक्ताई ठेवा, दुसरी मुलगी जन्माला आली तिचं नाव जनाबाई ठेवा, तिसरी मुलगी जन्माला आली तिचं नाव जिजाऊ आऊसाहेब ठेवा. हे नाव जरी ठेवले, परमार्थ करायला वेळ नाही भेटला, सहज जरी मुखातून शब्द निघाला, ए राम, अरे पाणी घेऊन ये, या शब्दात सुद्धा तुमचा उद्धार होतोय. याच्यासाठी चांगले नाव ठेवले पाहिजे. याच्यासाठी आपण नाव चांगले ठेवत नाहीत. कुठंतरी पतीला जर नवऱ्याला वाटलं चांगलं नाव ठेवा तर बायको आडी येते. नाही बाया, मी 9 महिने पोटात वागिला, माया मानाव नाव ठेवायचंय, तुही बाई तो यानं मानाव नाव, आहे का नाही? बायको इकून तिकून चांगलं नाव ठेवायचं म्हणली तर नवरा ऐकत नाही. चांगले नाव ठेवलं पाहिजे. विठ्ठल नाव ठेवलं पाहिजे, शिवाजी नाव ठेवलं पाहिजे, संभाजी नाव ठेवलं पाहिजे. का? कमीत कमी ते नावाचं तरी अनुकरण करतात. याच्यासाठी चांगले नाव ठेवले पाहिजे. महाराज, प्रपंच तर इतका दुःखाचा बाबा, कुणीच कोणाचं ऐकत नाही हो. तुम्ही म्हणता महाराज, तुम्ही इतकं सांगता प्रपंचाच्या गोष्टी, तुम्हाला कसं काय माहित प्रपंच दुःखाचा आहे? 6 वर्ष झालं मी प्रपंचाच्या ठेचा खातोय. 6 वर्ष लग्न झालेलं. 6 वर्षापूर्वी ऐका नाही, मी कशाला जावं लग्न करायला? मला माहीतच नव्हतं हे संसार असा पाठीव बसल्या उतरतच नाही म्हणून गेलो लग्न करायला मी. महाराज, आमची माय म्हणली आमच्या डोळ्या देखत करायचंय. म्हणलं करतो बा तो डोळ्या देखत. आणि जाऊन दे, आता सगळंच सांगून टाकतो. तीर्थपुरी म्हणजे मोहच गाव झाल्यासारखं आहे. का हो मग ते बाबा? हा बघ, हे बारका पोरगा, तुम्ही इकडे यावं महाराज. नाही, आता सगळं सांगूनच टाकतो, काही ठुतच नाही. एवढा होतो. यांना तरी उलचक मिशा दिसतात, मला काहीच नव्हत्या. बसा आता तुम्ही त्या. मला एक मिशी नव्हती पोरगी बघायला गेलो तेव्हा. कशाला मुलगी बघायला जावं म्या? काय सांगावं बाबा, इकून तिकून गेलो. आणि तुम्हाला माहितीये मुलगा बघायला आल्याच्या नंतर किती पुढं पुढं करते. अहो मी बसलो, काय माझा थाट नाकाला येऊस्तोवर पोहे खाल्ले म्या. नाकाला येऊस्तोवर चिवडा खाल्ला, नाकाला येऊस्तोवर चहा पिलो. आणि मग तब्येत अशी, पुरीच्या बापाला काही अंदाजच आला नाही. हे सगळं झाल्याच्या नंतर पुरीचा बाप मलाच मला आपल्या मुलीला मुलगा बघायला येणार होता, फोन लावा, कुठं शिकालाय, काय वाटलं असं माझ्या जीवाला महाराज. एका ठसक्यात तर एवढे पोहेचे असं. पण काय सांगावं महाराज, तो असा स्वभाव धट केला. म्हणलो मीच तुमच्या मुलीला पाहायला आलेलो. ते म्हणले तुम्ही आत्ता 12 किलो, तुम्ही 24 किलो झाले हो या म्हणले पुन्हा तुम्ही. पण नशिबात होतं म्हणून होऊन गेलो. अहो लग्नाची तारीख काढली, तेव्हापासून माझ्या मागे वेद सुरू झाले बाबा. हळद लागली, आता घरच्या सगळ्या नातेवाईक कलवाऱ्या बोलिल्या, कलवर्य बोलिले, सगळ्याला बोलवलं हो. आणि हळद लागल्यापासून वेद सुरू झाले. लग्नाला गाडी निघाली, सगळे कलवारे आणि कलवारे गाडीत बसले आणि मलाच बसायला जागा नाही राहिली. इतके हाल सुरुवातीलाच. आणि नवरदेव कोण? मी. गाडीच्या मागं गेलो, सगळ्याजणी एकमेकाच्या मांडीवर बसलेले.
मध्ये गेलो सगळे एकमेकाच्या मांडीवर बसलेले, पुढं गेलो एकमेकाच्या मांडीवर बसलेले, मी कुठं बसू? त्या ड्रायव्हरच्या पाया पडलो, बाबा तू सकपलीकडे सरकून बस म्हणलं मी इकडं. तो ड्रायव्हर असा बसला गाडी चालवा, मग मी इकडून असा बसलो आणि मी नवर देऊ. तिथं गेल्याच्या नंतर बाबा लग्नाची वेळ होऊन चालली. ब्राह्मणदेव पुकारत होते, नवरीचे मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन या. आणि इकडं माया सगळ्या कलाऱ्या त्यांचे कोंबडे पाडण्यात दंग, आणि मग हे कलारे त्यांना स्वतःला पावडरी लावण्यात दंग. मायाकडे कुणाचं ध्यान नाही, एकटा उभा असा गरीब माणसावनी आणि लग्न मोह. आता सुरुवातच इतक्या हालाने मानल्यावर शेवट कसा व्हावा? लग्न मोह. महाराज राग आला मला, राग स्वतःचा राग आला. म्हणलं आपुली आपण करा सोडवणं. स्वतःच पावडर घेतली हातावर. आता त्याचा अंदाज माहित नसतो, ते मेकअपचं सामान भारीतलं असतं. म्हणलं मीच लावतो पावडर आणि जाऊन उभा राहतो. पावडर हातावर घेतली, अशी तोंडाला लावली आणि आरशात पाहिलं तर गिरणीवाल्यावानी तोंड झालं. मग काय सांगावं तुम्हाला, ही सुरुवात आहे प्रपंचाची. गिरणीवाल्यावानी तोंड झालं, हातातला आरसा खाली पडला, मीच मला भेलो. तोंड धुतलं आणि तसाच जाऊन उभा राहिलो चौरंगाव. लग्न झालं, माझ्या पाहत होतो. मला धडल मेवणीने त्यावेळेस साथ दिली नाही, सासूबाईंनी साथ दिली नाही, कलवाऱ्यांनी साथ दिली नाही, कुणीच साथ दिली नाही. मला तवा राग होता माझ्या डोक्यात. लग्न झाल्याच्या नंतर एकीने 25-25 पुऱ्या खाल्ल्या आणि मी उपाशी. नवरदेव कोण मी. मेवणीने 10-20 पुऱ्या खाल्ल्या, सासूबाईने 20-22 पुऱ्या खाल्ल्या. मी मोजीत होतो, किती खाता येईल मोजीत होतो. म्हणलं असा सोडित नाही बाबा यांना. आणि काय सांगू बाबा, सगळं झाल्याच्या नंतर 20-20 पुऱ्या खाल्ल्या येईनी. आणि जेव्हा पोरगी वाट लावायचा टाइम आला तेव्हा आपोआप यांचे स्वर निघायला सुरू झाले. मै सासू माया तोंडाकडे बघून मायाकडे बघून हा म्हणलं सासूबाई आता 22 पुऱ्या खाल्ल्या तुम्ही, इतकी बुंदी खाल्ली. हा एका एके काय झालं, मी खाली बघितलं बोला आजोकाचं. म्हणलं नको बघा. पुन्हा मी हळूच वर बघितलं, पुन्हा माझ्याकडे बघून माय. म्हणलं काय उतारलं, राग आला. म्हणलं काय झालं काय? म्हणलं माया पोरीला चांगलं सांगलं. म्हणलं मी काय रावण आहे काय? मला 79,999 बायका येतो, तुही पोरगी 80,000वी येतावा. हा असा हा प्रपंच आहे. प्रपंच करायचा कसा करायचा ऐका. संसारी असावे असून नसावे, किंवा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून येणार तैसे असावे संसारी. असा संसार असावा आणि संसार करता करता परमार्थ करावा. तोच परमार्थ भगवंताला प्राप्त होतोय. विठाला माझा परमात्मा 5 वर्षाचे झाले आणि गोकुळातल्या सगळ्या गवळणी गोपाळ काय करत होते? सदा नाम वाचे गाती, प्रेमे आनंदे नाचती, प्रेमे आनंदे नाचती. का होता कृष्णाचा अवतार. सगळे जण आनंदानं नामस्मरण करत होते. हळूहळू परमात्मा खोड्या करू लागले. का खोड्या करू लागले? सगळे गोपाळ म्हणले देवा अरे आमच्या तब्येती लुकड्या आहेत. देव म्हणले मला दिसतंय तुम्ही लुकडे. का लुकड्या आहेत? अरे तुमच्या घरी सुद्धा दही दूध आहे ना. तर सगळे गोपाळ म्हणले देवा आमच्या घरी दही दूध आहे, पण खरं सांगावा आमची तब्येत का अशी झाली? अरे दही दूध डेअरीला, चटणी भाकर ढेरीला, त्याच्यामुळे आम्ही असे झालो. मग देवानं चोऱ्या करायला लागले. मग कशाची चोरी केली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने, चित्तासह लोण्याची चोरी केली भगवंतानं. आणि फक्त कशासाठी? माझे सगळे गोपाळ तंदुरुस्त व्हावेत याच्यासाठी चोरी केली. अनेक गवळणी, एक म्हातारी गवळण म्हणायची हे कृष्णा तंगडच मोडीन. देव म्हणले अनेकाचे तंगडे मोडायला मी जन्म घेतलाय, तू माझं काय तंगड मोडी? ती म्हातारे सांगितलं गोपाळायला घ्यायच्या घराचा नंबर लिहून घेतला. नंबर लिहून आणि तीच गवळण आंघोळीला यमुनेवरती गेली. सगळेच्या सगळे गोपाळ आले, घरात गेले, दही दूध लोणी खाल्लं. देवावरती विश्वास ठेवा, भगवंतावरती विश्वास ठेवा. आणि विश्वास जर ठेवला नाही तर काय होतंय ऐका बर का. काय होतंय ऐका. पेंद्या होता, पेंद्या. देवानं सांगितलं म्हातारी आली आता, सगळ्या जणांना डोळे बंद करायचे. जर सुखरूप बाहेर पडायचं असेल तर पेंद्या जरा चालू होता. त्याने असे फटीतून बघायचं देव नेमकं काय करतोय.
फटीतून देवावर विश्वास ठेवला नाही. ज्यांनी ज्यांनी श्रद्धेनं डोळे झाकून घेतले ते आपोआप ते संकटातून बाहेर आले. आणि पेंद्या गुतला सावण्यात का फटीतून बघत होता ना, देवावर विश्वास नव्हता. मग लक्षात ठेवा, सगळ्या जण आल्या गवळणी आणि पेंद्या असा झोडपीला खाली. देव म्हणले माझ्यावर विश्वास ठेवीत नाही का, माझ्यावर विश्वास ठेवीत नाही. ए देवा, इथून पुढे विश्वास ठेवतो, फक्त या दुःखातून बाहेर काढ. मग भगवंतानं पेंद्याला वरती काढलं आणि खऱ्या अर्थानं सगळ्या गवळणी वैतागले बर का. पुन्हा एक गवळण 3.5 गवळी 3.5 फुटाचा आणि गवळण 7 फुटाची. कुणी जोडा घातला होता काय नव्हतं. देव त्याच्या घरी गेले, त्या गवळणीची वेणी आणि गवळ्याची दाढी एकत्र केली, गाठ बांधली. मला सांगा, बामणाने आपली गाठ मारली तर ती सुटत नाही आयुष्यभर. ती ब्रह्मदेवाची गाठ कधी सुटायची? कापता कापेना, जळता जळेना, सुटता सुटेना, अशी ती गाठ. आणि मग त्या गवळ्याने विचारलं, त्या कृष्णाच्या वाट गेलतीस का? हा गेलते म्हणले. कशाला गेली म्हणले? आता काय करायचं? चल म्हणले, आता तू पुढं मी माग. ते ट्रॅक्टरला टायली जोडल्यावानी, गवळी पुढं आणि गवळण, ती गवळण पुढं गवळी माग. कारण हिची वेणी त्याची दाढी. आणि यशोदेपर्यंत गेले. तिथं गेल्याच्या नंतर भगवंतानं फक्त हात लावला, आपोआप गाठ सुटली गेली. अनेक गवळणीने तक्रारी केल्या. शेवटी अनेक गवळणी यशोदेकडे जाऊन म्हणल्या, काय यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. अगं कधीपर्यंत तुझ्या कृष्णाचा आम्ही त्रास सहन करायचा ग? सांग ना, या गोकुळात राहावं का जावं? शेवटी नंद बाबानं ठरवलं, आपल्या कृष्णाला शाळेत घातलं पाहिजे. मग कोणत्या शाळेत घातलं? इंग्लिश स्कूलला घातलं का? इंग्लिश मीडियम घातलं का? नाही. तेव्हाची शाळा म्हणली कोणती शाळा? ऐका, गाई वळवायला पाठ. चला वळू गाई, चला वळू गाई, जय हो चला वळू गाई, चला वळू गाई, वळू गाई, चला 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 चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई. गाई वळायला पाठवलं. हीच तेव्हाची शाळा. आत्ताच्या शाळा आता इंग्लिश मीडियम. पोरग काय बोलत आहे बापाला कळाना आणि बाप काय बोलतोय पोराला कळाना. हा सांगू, माझी माय मराठी, माझी मराठी भाषा, या भाषेतली तफावत आणि इतर भाषेतली तफावत फरक पहा गुरुजी, किती फरक आहे. अरे तुम्ही इंग्लिश भाषेचा आणि माझ्या माय मराठी भाषेचा जर तुम्ही अर्थ पाहिला
तर किती गोडे पा. इंग्लिश भाषेचा विचार करायचा का. ए फॉर ऍपल तिथून सुरुवात होते बाबा. झेड फॉर झेब्रा म्हणजे ऍपल पासून सुरुवात होते तर जनावरापाशी आणून सोडते. हिला इंग्लिश भाषा म्हणायचं. पण माझी मराठी भाषा सांगू तुम्हाला. हो अज्ञानापासून सुरू होते तज्ञ ज्ञानेश्वरापर्यंत नेहून सोडते. हिला मराठी भाषा म्हणायची. म्हणून ऐका, म्हणून हिला खऱ्या अर्थानं दर्जा मिळाला हा. आणि आपल्याला गर्व असावा आपण हिंदू आहोत. आपल्याला गर्व असावा आपण मराठी भाषा बोलत आहोत. खरं असलं ना तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सोडून एखादा दुसरा जर भाषा बोलला ना त्याला बोलायचं नाही. बोलायचंय ना आमच्या पवित्र मराठी भाषेचा वापर कर, तेव्हा आपण मराठा म्हणून घेऊ. विठाला आणि काय सांगावा, सगळे गोपाळ सौंगड्यांना घेऊन माझे भगवान परमात्मा कुठं निघाले. गायी चारायला निघाले. गायी चारायला गेल्याच्या नंतर तिकडं अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. मग खेळ खेळायला गेल्या तिथं का लुडो खेळायला होता का त्यांना. तिथं का त्यांना तो 52 पानी ग्रंथ होता का नव्हतं. तिकडं का मावा पुड्या होत्या का नव्हत्या. तेव्हा का त्यांना क्रिकेट बॅट बॉल खेळायला होता का नव्हता. तेव्हाचे खेळ ऐकायचे का खेळ.
हे असे खेळ माझा भगवान परमात्मा संकड्यासोबत खेळू लागले. खेळ खेळता खेळता काही गोपाळांनी सांगितलं, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. जसं तुम्हाला वाटतंय देवा खांदी भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. सगळं मन तिकडं बुंदीकडं लागलंय तुमचं, मला माहिती आहे. आणि मोठमोठे इंजिनियर सुद्धा तुमच्या पुढे फिक्के पडतात महाराज. मोठमोठे इंजिनियर कसं काय माहितीये का, उठून पंगत धरायची म्हणलं ना, आमचे पुरुष मंडळी बघा उठणार, चपला एकीकड ठेवणार, रुमाल गळ्यात घालणार, त्यावर पंगत जाणार. ते तसं करीत नाही, ते जागेवर बसल्या बसल्या टिरिंग फिरित तिकडे इकडं तिकडं बघूस्तोवर तर पंगत तयार होती. ए देवा ऐक ना, आता खरं सांगू का देवा, आता खऱ्या अर्थानं पोटाचं काहीतरी बघ, काय खेळायाचे सुख. मग देवानं काय केलं, सगळ्यांच्या शिदोरे एकत्र केल्याच्या नंतर त्या शिदोरेचा काला तयार केला. कोणता काला तयार केला, जीव ब्रह्म ऐक्य होणं, हा काला तयार केला. आणि हा काला कुठे मिळतो, विशेष हा लाभ संता संगे, म्हणून संताच्या संगतीत आल्याच्या नंतर हा काला तुम्हाला खऱ्या अर्थानं सेवन करायला मिळतोय. आणि ज्याच्या मुखात हा काला पडला त्याचा सुद्धा उद्धार झाला. विठाला विठ्ठल असा आपल्याला काला श्रवण करायचा आहे ना. एकदा सगळेजण हात वरती करा, हात वरती करा. वा वा वा, राव द्या असेच, मी चहा पिऊन येतो त्यावर. ऐका ना, हा घ्या रे, सुंदर भजन. हा सगळ्यांनी माझ्या मागे भजन म्हणायचं. ज्याला वाटत असं आपल्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ नये त्यांनी भजन म्हणायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी मला वाटतंय झालं फक्त 2 तासात सोहळा. काय गोड सप्ताह, काय भव्य दिव्य समाज. खऱ्या अर्थानं रात्रीपासून निघलो सांगलीवरून महाराज.
तेव्हापासून आमचे सिद्धेश्वर भाऊंचे फोन, माझ्या बायकोचे जितके फोन नाही आले तेवढे यांचे आले. येतो म्हणलं कीर्तनाला, घाबरू नका तुम्ही. हा ऐका, असा काला आज आपल्याला या ठिकाणी सेवन करायचा. ज्ञानेश्वर डोळ्याची व्यवस्था बिघडवायची नाही, ही आपली जबाबदारी.